कोल्हापूर शहरातील रहिवासी तसंच व्यावसायिक मिळकतींचा घरफाळा जलद गतीनं जमा व्हावा यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्या वतीनं विविध सवलत योजना जाहीर केल्या जातात। 2024-2025 या आर्थिक वर्षामध्ये 1 एप्रिल ते 30 जून 2024 या कालावधीत घरफाळा जमा करणाऱ्या मिळकतधारकांना 6% सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे। आत्तापर्यंत शहरातील 1,61,564 मिळकतधारकांना त्यांची घरफाळ्याची बिलं पोस्टाद्वारे पाठवण्यात आली आहेत। यापैकी आज अखेर 32,000 मिळकतधारकांनी 11,85,00,000 इतकी रक्कम घरफाळा विभागाकडे कर स्वरूपात जमा केल्याची माहिती घरफाळा विभागाचे कर निर्धारक संग्राहक सुधाकर चल्लावाड यांनी दिली। कोल्हापूर महानगरपालिका घरफाळा विभागाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सन 2024-25 या आर्थिक वर्षातील घरफाळ्याची बिले जनरेट करून नागरिकांना मिळकतधारकांना पोस्टाच्याद्वारे पाठवण्यात आलेली आहेत। 1 एप्रिल ते 30 जून या कालावधीमध्ये एकूण घरफाळ्याच्या 6% एवढी सवलत योजना लागू केलेली आहे। दिनांक 13 जून 2024पर्यंत या सवलतीचा कोल्हापूर शहरातील 32,000 मिळकतधारकांनी लाभ घेतलेला आहे आणि 32,000 मिळकतधारकांनी 11,85,00,000 एवढी रक्कम महानगरपालिकेच्या कराच्या स्वरूपामध्ये जमा केलेली आहे। मी महानगरपालिकेच्या वतीनं आवाहन करतो की ज्या नागरिकांना अद्याप पोस्टाच्याद्वारे बिल वगैरे मिळालेलं नसेल तर त्यांनी त्यांच्याकडे असणारा करदाता क्रमांक घेऊन महानगरपालिकेच्या कोणत्याही नागरी सुविधा केंद्रामध्ये किंवा ऑनलाईनद्वारे आपला कर भरणा करू शकतात। मी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं सर्वांना आवाहन करतो की ज्या मिळकतधारकांनी अद्याप 6% सवलत योजनेचा लाभ घेतलेला नाही त्यांनी 30 जूनपर्यंत घरफाळ्याची थकीत रक्कम किंवा चालू मागणीची रक्कम भरून 6% सवलत योजनेचा लाभ घ्यावा। जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांसाठी घरफाळ्यामध्ये 4% सवलत दिली जाणार आहे। ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांसाठी 2% सवलत दिली जाणार असून 1 डिसेंबरपासून पुढील कालावधीमध्ये दंड सुरू केला जाणार असल्याचं चल्लावाड यांनी सांगितलं। शहरातील ज्या मिळकतधारकांना घरफाळ्याची बिलं पोस्टाद्वारे मिळालेली नसतील त्यांनी त्यांचा करदाता क्रमांक घेऊन शहरातील गांधी मैदान, छत्रपती शिवाजी मार्केट, राजारामपुरीतील विभागीय कार्यालय, कावळा नाका इथलं ताराराणी मार्केट कार्यालय, कसबा बावडा इथल्या भाजी मंडईतील कार्यालय आणि महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील कार्यालय या 6 नागरी सुविधा केंद्रांमध्ये येऊन 30 जूनपर्यंत या 6% सवलत योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलंय।